नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या हे यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. गेल्या 4-5 वर्षाच्या पूर्वीपासून धाराशिव शहरातील आनंदनगर भागात फार पूर्वीपासून तिथं एक बार आहे आणि त्या बारच्या अगदी समोरच मध्ये फक्त रस्ताच आहे, एक शाळा भर. तसा बार पूर्वीपासूनचा आहे, शाळा ही नंतर आलेली आहे. मग ही ग्रीनलँड नावाची शाळा चालवणाऱ्या संस्थेने अशा ठिकाणी जागा का निवडली आणि तिथंच शाळा त्यांनी का सुरू केली, हा सर्वांनाच पडलेला प्रश्न असतो. स्वागत बारच्या समोर ग्रीनलँड शाळा सध्या 5-7-8 वर्षापासून भरत आहे. शाळेला तसं कंपाऊंड आहे, मात्र जसा एखाद्या बारवाल्याला त्याचा बारचा परवाना मिळवण्यासाठी आणि बार चालू करण्यासाठी किती अंतरावर काय असावं काय नसावं असा दंडक आहे आणि त्या नियमाचं पालन केल्यानंतरच त्या बारला परवाना दिला जातो. मग या शाळा कुठं भरवावी, शाळा कुठं सुरू करावी याबाबतचं काही दंडक आहे की नाही. शिक्षण विभाग पण या बाबीकडं का दुर्लक्ष करते हाही प्रश्नच आहे. आणि मग त्या शाळेत ज्या पालकांची पाल्य शिकत आहेत त्या पालकांनाही याचं काही वाटतंय की नाही, का जाऊ द्या शाळा आहे ना, पाठवा मुलं तिथं, असंच त्यांचं हे आहे का काय, असं वाटण्याइतपत प्रश्न मनाला पडतात. आनंदनगरच्या या परिसरात तसं सुखवस्तू राहणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे आणि मग बऱ्याच तिथल्या आसपासच्याच लोकांची मुलं या शाळेत प्रवेश घेतलेली असावी. या शाळेला लांबून येणारी मुलं पण आहेत, कारण तिथं स्कूल बस पण येताना दिसतात. आता या संस्था चालकानंच शहाणपण दाखवावं. आपण जिथं मुलांवर संस्कार आणि शिक्षण त्यांना देतो त्याजवळच आपल्या पूर्वीपासूनचा बार आहे हे लक्षात ठेवावं आणि लवकरात लवकर ग्रीनलँड नावाची शाळा या संस्था चालकाने दुसरीकडे हलवावी एवढीच माफक अपेक्षा आहे. जामखेड येथील घुंगरू या लोकनाट्य कला केंद्रातील नर्तिका दीपिका पाटील हिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल दीपिका पाटील हिच्या आईनं जामखेड पोलिसात जी फिर्याद दिली होती त्या फिर्यादीवरून दीपिकाच्या आईनं ज्यांचं संशयित म्हणून नाव घेतलं आहे अशा माजी नगरसेवक संतोष गायकवाड यांना जामखेड पोलिसांनी अटक केली आहे. शनिवारी त्यांना कोर्टात उभा केला असता कोर्टानं संतोष गायकवाडला पोलीस कोठडी दिली आहे. आता या प्रकरणात पोलीस निपक्षपातीपणे खऱ्या अर्थानं दीपाली पाटीलच्या आत्म्यास शांती लाभावी अशा प्रकारचा तपास करतात की सत्ताधारी भाजपचा हा माजी नगरसेवक आहे, त्याची पत्नी लता गायकवाड ही जामखेड नगर परिषदेच्या
निवडणुकीतील प्रभाग क्रमांक 5 मधील उमेदवार आहे म्हणून त्याला त्या प्रकरणाला वेगळीच कलाटणी देतात, याकडेच उभ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून असणार आहे. पुणे येथील वडगाव शेरी येथे असणाऱ्या ज्योतिषाचार्य भागवत गुरुजी यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी अभिष्टचिंतन सोहळा आयोजित केला जातो आणि या अभिष्टचिंतन सोहळ्यात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या, आपली सेवा बजावणाऱ्या लोकांना सेवा गौरव पुरस्कार देऊन पण तिथे गौरवण्यात येतं. यावर्षी उबाळेनगर येथील दिशा इन्स्टिट्यूटच्या संस्थापिका आणि संचालिका पौर्णिमा गादिया यांना ज्योतिराचार्य गुरुजींच्या नावाने देण्यात येणारा सेवा गौरव पुरस्कार देऊन आज त्यांना गौरवण्यात आला आहे. पौर्णिमा गादिया यांना जो हा भागवत गुरुजी गुणगौरव सेवा गौरव पुरस्कार मिळाला आहे त्याबद्दल त्यांचं आपल्यांना या यूट्यूब चॅनलतर्फे हार्दिक अभिनंदन. दिशा इन्स्टिट्यूटच्या पौर्णिमा गादिया विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात आणि दिशा इन्स्टिट्यूटचं जे उबाळेनगर येथील जागा आहे त्या निराधार एकलपालक विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांना त्यांचं ते पालन पोषण पण करतात आणि ते जिथं ज्या शाळेत शिक्षण घेतात त्या शाळेला पण त्यांना उपस्थित राहण्याला भाग पडत असतात. दिशा इन्स्टिट्यूटतर्फे उबाळेनगरच्या त्याच संकुलात प्री प्रायमरी म्हणजे पूर्व प्राथमिक शिक्षणाची पण सोय आहे आणि दिशा इन्स्टिट्यूटच्या या KG सिनियर KG UG या वर्गात मिळून जवळपास 100च्या जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहे. धाराशिव येथील माऊली चॅरिटेबल ट्रस्ट म्हणजे माऊली सामाजिक संस्थेतर्फे लवकरच धाराशिव शहरातील आनंदनगर भागात महाराष्ट्र पॉलिक्लिनिक आणि हॉस्पिटल याचं हे सुरू होणार आहे. त्या हॉस्पिटलचा सध्या कामकाज सुरू असून शक्यता या वर्षाखेर किंवा पुढच्या वर्षीच्या अगदी पहिल्या आठवड्यात हे पॉलिक्लिनिक आणि हॉस्पिटल रुग्णांच्या सेवेत सादर होणार. या रुग्णालयात गरीब आणि गरजू रुग्णांना नाममात्र दरात इथं उपचार आणि त्यांची तपासणी होणार आहे. तेव्हा धाराशिव शहर आणि जिल्ह्यातील रुग्णांसाठी ही एक अपूर्व अशी संधीच असणार आहे. धन्यवाद. आपण इथेच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण. धन्यवाद.